आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. तर ह्या दिवशी घराघरामध्ये सर्वात जास्त वाट बघितली जाते, सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं तो म्हणजे कावळा. तर का या कावळ्याला इतकं महत्त्व दिलं जातं, तर हे सर्व तुम्हाला आजच्या या कथेमध्ये सांगणार आहे. ही कथा बऱ्यापैकी लोकांनी ऐकली असेल किंवा नसेल ऐकली तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी व्हिडिओ छोटा आहे, 2-3 मिनिटाचा. यामधून तुम्हाला शिकण्यासारखं काहीतरी भेटेल. पितृपक्षाच्या काळात पितरांच्या तृप्तीसाठी आणि शांतीसाठी पिंडदान केले जाते. या 15 दिवसाचे धार्मिक महत्त्व आहे. मात्र एरवी कोणाकडूनही ज्याची आठवण सुद्धा होत नाही, ज्या कावळ्याला अंगणात कावकाव करताच लोक हाकलून लावतात, त्याच कावळ्याला पितृपक्षात एवढे महत्त्व का? ज्ञानेश्वरीत माऊलींना असं कुठेतरी म्हटले आहे की पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे. अर्थात कावळ्याची कावकाव शकून आहे असे माऊलींनी सांगितले आहे. कावळ्याची कावकाव ऐकून अनेकांनी जरी त्याला अंगणातून हाकलून लावले असेल तरी कावळ्याची चपळता, सूक्ष्मदृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्यांना आपले दूत बनवले, म्हणजेच वाहन बनवले. कावळा शनिदेवाचंही वाहन आहे, हे तुम्हाला माहीत असेल. म्हणून पितृपक्षात घरोघरी त्याला बोलावले जाते. कावळ्याला दिसलेले अन्न यमराजापर्यंत पोहोचून पितरांना पोहोचते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे पितृपक्षाचा पंधरवडा कावळ्यासाठी खूप मानाचा असतो. आता बघूयात धार्मिक कथा. सीतेने दिलेला शाप. रामायणात कावळ्यांबद्दल अनेक कथा आहे. एका कथेनुसार दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हा राम, सीता, लक्ष्मण वनवासात होते. त्यामुळे रामाला आपल्या वडिलांचे कोणतेच श्राद्ध कार्य करावयास मिळाले नाही. यानंतर वनवासातून परतल्यावर राम व सीता महाराजांचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात. स्वकमाईच्या पैशाने क्रियाकर्म करण्याचे ठरले असल्यामुळे श्रीराम गावात जाऊन काही मिळते का ते बघत असतो. दुपार होऊन जाते परंतु राम परत येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. मध्यान्ह टळायला लागतो. ह्या चिंतेत सीता व ब्राह्मण बसलेले असतात. त्याच वेळेला नदीतून दशरथ महाराजांची दोन्ही हाताची ओंजळ बाहेर येते. सीता म्हणते, माझ्याजवळ देण्यासारखे काहीही नाही. महाराज सीतेला सांगतात, तू ज्या ठिकाणी बसली आहेस तेथील वाळू माझ्या हातावर दिली तरी चालेल. सीता त्याप्रमाणेच करते आणि लगेच ते अदृश्य होतात. त्याच वेळेस राम तिथे येतो व सीतेला म्हणतो, तू हे काय केलंस? माझ्या वडिलांच्या हातावर वाळू ठेवलीस? ती म्हणते, असे करण्यास त्यांनीच सांगितले होते. या झाडावरचा कावळा, ही गोमाता, हे ब्राह्मण आणि यमुना माता याला साक्ष आहेत. राम प्रथम कावळ्याला विचारतो, हे खरं आहे का? कावळा भगवान रामापुढे काहीही बोलत नाही. ब्राह्मण, गोमाता, यमुना नदी सुद्धा शांत बसते. सीता संतापते व म्हणते, सत्य माहीत असून तुम्ही सांगत नाही, मला खोटी पाडतात. मी तुम्हा सर्वांना शाप देते. कावळ्याला अवलक्षणी आणि तुझे दर्शन अपशकुन समजतील असा शाप दिला. गोमातेला पूजतील परंतु शिळ अन्न देतील असा शाप दिला. ब्राह्मण असून सुद्धा तू इतरांवर अवलंबून राहशील असा शाप दिला. यमुने माते, तुझ्या उदरातून माझ्या ससुरांचे हात आले होते तरी तू गप्प बसली. मी तुला शाप देते. डाव्या बाजूपर्यंत व उजव्या बाजूपर्यंत माझी नजर पोहोचेल तिथपर्यंत तुझे पात्र कोरडे पडेल. आता चौघेही घाबरून रामाला म्हणतात, भगवंता, तुमच्या समोर आम्ही काय बोलणार, म्हणून आम्ही गप्प बसलो. यानंतर राम सीतेला शाप परत घेण्यास सांगतो परंतु सीता शाप परत घेत नाही आणि उशाप देते. कावळ्याला म्हणते, तुझे दर्शन अपशकुन समजतील परंतु श्राद्धाला पितृपंधरवड्यात पितरांच्या नावाने तुला नैवेद्याचे ताट ठेवतील आणि आग्रहाचे आमंत्रण देतील. गोमातेला उशाप देते की लोक तुझी पूजा करतील पण पाठीमागून, म्हणून गायीची पूजा किंवा नमस्कार पाठीमागून करतात. ब्राह्मणाला उशाप देते, ज्यावेळेस घरात लग्नकार्य वगैरे असतील त्यावेळेस तुला धर्मकार्याचे काम मिळेल. आणि यमुनेला उशाप देते की जे लोक तुझ्या तटावर येऊन क्रियाकर्म करतील त्यांना परत क्रियाकर्म करण्याची गरजच भासणार नाही. आज आपण पाहतो की यमुना नदीचे पात्र मध्यभागी कोरडे आहे. तर ह्याच आहेत त्यामागे एक धार्मिक पौराणिक कथा. अजून एक रामायणातील छोटीशी कथा आहे की हिंदू पुराणामध्ये कावळ्याला देवपुत्र मानले जाते. एका कथेनुसार देवराज इंद्राचा पुत्र जयंत यांनी सर्वात प्रथम कावळ्याचे रूप धारण केले व माता सीतेला जखमी केले होते. तेव्हा प्रभू श्रीरामांनी ब्रह्मास्त्र चालवून जयंतच्या डोळ्याला शाक्तिग्रस्त केले होते, म्हणजेच कावळ्याच्या डोळ्याला. जयंताने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली तेव्हा रामचंद्राने त्याला वरदान दिले की तुला अर्पण केलेले भोजन पितरांना मिळेल. तेव्हापासून काकस्पर्श, काकदृष्टी यांना महत्त्व आले व आजही पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला पिंड अन्न दिले जाते. पण त्या ब्रह्मास्त्रामुळे कावळ्याला एका डोळ्याने दिसायचे बंद झाले.
रामकृष्ण हरी.